पुन्हा करावं लागतं. अध्याय 6 आत्मसंयम योग. अष्टांग योगाचा विचाराच आपण पाहतोय. संजय धृतराष्ट्र संवाद रूपाने आपण हे गीतामृत प्राशन करीत आहोत. आता ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय सुरू करीत आहोत. धृतराष्ट्राला रणांगणातील त्याच्या मुलांच्या कौरवांच्या पराक्रमाचे वर्णन ऐकावयाचे होते. संजय म्हणाला, श्रीकृष्णाने अर्जुनासाठी अष्टांग योग आत्मसंयोग सांगितला आहे. आपण तो ऐकण्यास योगायोगानेच हजर आहोत. आमचे दैवच बलवत्तर, म्हणूनच हे अमृत आम्हाला मिळत आहे. पण धृतराष्ट्र पुत्रमोहात बुडालेला असल्याने त्याला हे ऐकण्यात रस नव्हता. मात्र अर्जुनाला अतिशय आनंद झाला होता. श्रीहरीच्या तोंडून कल्पना नसताना ब्रह्मज्ञान ऐकण्याचा आनंद आपणही घेऊया. हा 6वा अध्याय बुद्धीची कसोटी पाहणाराच आहे. हे अष्टांग योगरूपी वैभवाचे जणू भांडारच आपल्यासमोर उघडे आहे. खुद्द ज्ञानेश्वर माऊली सांगते की माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. माझे बोल हे मराठीतूनच आहेत, पण त्यांचे कौतुक पहा. मी पैजेवर सांगतो की ती अक्षरे अमृतालाही पैजेमध्ये जिंकतील, अशी रसयुक्त शब्दमाळा मी गुंफीन. जे निष्काम पुरुष, त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. इथे श्रोत्यांना कानापेक्षा जास्त मनाने श्रवण करावे लागेल, तल्लीन होऊन ऐकावे लागेल. हा ग्रंथ जे ज्ञानी त्यांनीच भोगावयाची वस्तू आहे. आता श्रीकृष्णाने जे निरूपण केले ते मी सांगणार आहे. सद्गुरु कृपेमुळे सर्व अशक्य ते शक्य केल्या जाते. ती निवृत्तनाथ गुरूंची अपार कृपा आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर ह्या 6ही गुणांचे साठे श्रीकृष्णाजवळ आहेत. म्हणूनच त्याला भगवंत म्हणतात. आता भगवंत काय सांगतात ते ऐकूया. भगवान म्हणतात, कर्मयोगाचा आश्रय न घेता जो जे कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी, तोच योगी. केवळ अग्नीची उपासना न करणारा किंवा क्रिया न करणारा मुळीच नाही. हे पार्था, योग म्हणजेच संन्यास समज. ज्याची कर्मफळाची आशा लोप पावली नाही तो कोणीही योगी नाही. योगप्राप्तीची आशा करणाऱ्याला कर्म हे साधन सांगितले आहे. योगस्थिती प्राप्त झाल्यावर त्याला शम हे साधन म्हणून सांगितले आहे. जो साधक यम, नियम या पायऱ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि इंद्रियावरून मन पूर्णपणे काढून घेतो, प्राणायामाची अवघड चढून तो योगमार्गाच्या शिखरावर येऊन पोहोचतो. तो प्राण अपान वायूचे वहन करून धारणेच्या मार्ग अवलंबून ध्यानावस्था प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करीत असतो. विषयामध्ये आसक्त नसणारा, सर्व कर्मफलांचा त्याग करणारा त्याला योगारूढ म्हणतात. उद्धरेत आत्मना आत्मानम आत्मानम अवसादयेत. आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपू आत्मनः. आपणच आपला उद्धार करावा, आत्मघात करू नये. आपणच आपले बंधू, आपणच आपले शत्रू असतो. परिस्थितीमुळे मला अमुक जमले नाही, अमक्यामुळे माझी प्रगती खुंटली असे म्हणणे ही पळवाट असते. प्रबळ इच्छा असली की मार्ग सापडतोच. उगाच मीपणामुळे आपण आपला घात करून घेतो. ज्याने स्वतःवर ताबा मिळविला तोच स्वतःचा मित्र असतो. ज्याला स्वतःवर ताबा नाही तोच स्वतःचा शत्रू होतो. तो चांगल्या मार्गावर वाटचाल करू शकत नाही. मुख्य म्हणजे अहंकार नको. जो जन्ममरणाच्या संकल्पात म्हणजे आजचे माझे पुण्य पुढील जन्माला उपयोगी पडेल अशा विचारात अडकला तो आपला शत्रू होतो. यापेक्षा निराळा तो काही एक संकल्प करीत नाही, सर्व करता करविता परमेश्वर समजतो, तो ब्रह्मज्ञानी होय. मी व परमेश्वर एकच आहोत किंवा सर्वठायी तो एकच परमात्मा आहे हे समजले व इंद्रियावर ताबा मिळविला तर
त्याला माती सोने दगड सारखेच वाटते आणि ते असे वाटणाऱ्याला योगी म्हणावा. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो. हे थंड हे गरम असा भेद नसतो. हे म्हणजे सुख व हे दुःख असे तो ठरवित नाही. अमुक बोलण्याने माझा मान राखला जातो व अपमान होतो हे त्याच्या मनातही येत नाही. तो शरीरधारी असूनही केवळ परब्रह्मच असतो. जगातील प्राणीमात्राचे ठिकाणी वेगळेपण आहे. 2 पायाचे मानव, 4 पायाचे जनावरं, अनेक पायांचे गोमीसारखे किडे कीटक आणि पाय नसलेले सापासारखे काही प्राणी असे असतात. पण हे सर्व त्या एका परमेश्वराचेच अंश आहेत असे समजले की द्वैत नाहीसे होते. आत्मसंयमन केलेला निरीच्छ परिग्रहशून्य एकटा योगी एकांतामध्ये नेहमीच आत्मानुभवात तल्लीन असतो. श्रीकृष्ण विचार करतात की जर द्वैतभाव नष्ट करणारी ब्रह्मविद्या जर अर्जुनाला सांगितली तर माझ्या या अर्जुनावरील प्रेमाची गोडीच नष्ट होईल. त्यांनी देव व भक्त हे वेगळेपण भोगण्यासाठी त्याची मने राखलेली आहेत. जर मीच ब्रह्म या उपदेशात गुंतले तर मोक्षसुखासाठी दीन झालेल्यांची त्या अर्जुनाला दृष्ट लागेल. अर्जुन हे कृष्णरूपाचे चोचलेले प्रगट रूप नाही काय? कृष्णासाठी अर्जुन हे मैत्रीचे आश्रयस्थान किंवा सुखासीन मनाचा तो आरसाच जसा काही. आत्मनिवेदन रूप भक्तीच्या तळाची ती सख्याची मुख्य भूमिका. सख्य हे आत्मनिवेदनाचा पायाच. त्या भूमिकेची अधिष्ठात्री देवताच जणू अर्जुन आहे. तेव्हा अर्जुन हा त्रिभुवनीच्या सौभाग्याचे आधारस्थान झाला असल्याने त्याचे स्तवन जास्त वेगळेच करावे असे मला आवडते. त्याच्या आवडीच्या आशेने हा परमेश्वर अमूर्त असूनही तो मनुष्य रूपात प्रकट झाला आहे. परमेश्वर स्वतः स्वयंपूर्ण असूनही त्याला अर्जुनाचे आकर्षण खूप वाढते आहे. ब्रह्मज्ञानरूपी स्वच्छ नितळ चांदण्याच्या निरनिराळे भावार्थ निरनिराळे भावार्थ हा ओलावाच होय. श्रीकृष्णाचा जन्मच मुळी पांडवाचे हित करण्यासाठी झाला आहे. म्हणूनच अर्जुनाला त्याची फार काळ सेवा करावी लागली नाही. अर्जुन मोठ्या आपुलकीने विचारतो, देवा, संतांची चिन्हे तर माझ्या अंगी मुळीच दिसत नाहीत. तुमचे व्याख्यान ऐकून कदाचित मी त्या योग्यतेचा होईन की काय? जर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्याल तर मी ब्रह्मपद प्राप्त करू शकेन. यावर श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, तसेच हो. अर्जुन हा या सर्वेश्वराचा सखा आहे, सेवक आहे. त्याची सख्य व पादसेवन भक्ती आहे. म्हणूनच फार कष्ट न करता हा ब्रह्मपद प्राप्त करू शकेल. अर्जुनाची विनंती श्रीकृष्णांनी नीट ऐकली. मग त्यांनी पुढील प्रमाणे विचार केला. याला ब्रह्मपद हवे आहे हे खरेच आहे, पण याच्या बुद्धीने वैराग्यही आले आहे. याच्या अंगी सोहमभाव जागृत झाला आहे. हा जे जे अनुष्ठान करील ते साधना सुरू करताच फलद्रूप होईल. याला अभ्यासाचा मार्ग दाखविल्यास तो वाया जाणार नाही. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हा अष्टांग योग हा सर्व मार्गाचा राजाच आहे. योग म्हणजे जगात जगत असताना जगातील दुःखांचा स्पर्श आपणास होऊ नये अशी आपली तयारी अंतःकरणाची करून घेणे. आता अष्टांग म्हणजे काय ते पाहू. अष्ट अधिक अंग म्हणजे कोणते? 8 अंग. हा योग आनंद देणारा, दुःखापासून मुक्ती देणारा, स्वरूपाचे ज्ञान व परमेश्वराची कार्यकारण शक्ती समजून प्रकृतीवर विजय मिळविता येतो. परमेश्वराचे खालीलप्रमाणे ध्यान करावे, तोच अष्टांग योग. हे क्रमवार पाहू. आधी परमेश्वराचे चरणाचे ध्यान करावे. त्याच्यापासून गंगेचा उगम झालेला आहे. म्हणूनच गंगासान सर्व पापसंहार करते अशी आपली समजूत आहे. मांड्या या गरुडाच्या खांद्यावर असलेल्या
डोळ्यासमोर आणाव्यात. तिसरं, कटी कंबर तर पिवळ्या पितांबराने झाकलेली आहे. चौथे, नाभी म्हणजे जिथे जगनिर्मात्या ब्रह्मदेवाचे ते उगमस्थान आहे, जेथे जे कमळ आहे, ज्यातून ब्रह्मा जन्माला आला, ते त्या नाभीच्या तिथे आहे. नंतर स्तनाचे, मग महालक्ष्मीचे गदा व मुखकमळ असे त्याचे ध्यान करत जावे. हे मुखकमल कसे असावे? तर उत्तम नासिका, कुंडलाची प्रभा पडून चमकणारे गाल, कृपाळू नजरेने दुःख दूर करणारा उदार मोहक असे मंदस्मित सतत विलसत असलेले हे मुखकमल असावे. अशा प्रकारे भगवंताच्या नखापासून मस्तकापर्यंतच्या मूर्तीला समोर आणण्यासाठी चिंतन करावे. या प्रकारच्या ध्यानाने भगवंताशी एकरूप होता येते. हा मार्ग एकदा सापडला की तहान भूक, दिवस रात्र यांचा विसर पडतो. हे सर्व ऐकत असता उतावळी झालेला अर्जुन म्हणतो, अहो देवा, तुम्ही हे केव्हा करणार आहात? श्रीकृष्ण म्हणतात, घाई करू नको, मी सर्व तुला यथास्थित सविस्तर सांगत आहे. पहिले पवित्र स्थळ शोधावे, त्यावर स्थिर आसन घालावे. त्या जागेवर फार उंच नाही व खोल नाही असे दर्भ पसरावे. त्यावर मृगाजिनाच्या चर्माचे आसन घालावे. त्यावर धूतवस्त्राची घडी घालावी. असे आसन तयार करावे. त्या स्थळी जनांची वर्दळ वावर नसावा, त्यामुळे ते मळलेले नसावे. तेथे तपश्चर्येसाठी बसावे. वर्दळीच्या आवाजाने चित्त विचलित होते, म्हणून एकांत हवा, शुद्ध हवा, पाण्याची सोय व कंदमुळे तेथे मिळावीत. त्या ठिकाणी योग्याने बसून मन एकाग्र करावे. चित्त आणि इंद्रिये यांच्या कर्मावर ताबा मिळवावा. मग चित्तशुद्धीसाठी योगाभ्यास करावा. आसन कसे असावे? शरीराचा मध्यभाग, डोके व मान ही समान व निश्चल असावी. दृष्टी नासाग्रावर स्थिर करावी. बाकी आजूबाजूस पाहू नये. अंतःकरण शांत असावे. भीती नको. ब्रह्मचर्य व्रत आचरावे. परमेश्वराच्या ध्यानातच चित्त गुंग असावे. मनावर ताबा मिळवावा व आसनावर बसावे. मनाला नियमित केलेला योगी मुक्ती व शेवटी मोक्ष मिळवितो. तो परमेश्वराशी एकरूप होऊन शांतीचा अनुभव घेतो. यावर अर्जुनाच्या मनात आलेली शंका तो श्रीकृष्णाला विचारतो, तुम्ही जे साधन सांगितले आहे ते मी ऐकले. कुणालाही भलत्या सलत्याला हा अभ्यास करता येईल का? योग्यतेशिवाय ईश्वर प्राप्ती नाही असे काही इथे आहे काय? श्रीकृष्ण म्हणतात, हा प्रश्नच व्यर्थ आहे. हे तर अत्यंत श्रेष्ठ साधन आहे. कुठलेही अगदी सामान्य साधन सुद्धा योग्यता किंवा सिद्धीस योग्यतेविना सिद्धीस जात नाही. ती योग्यता मिळवून ते सुरू करावे. प्रत्येक उद्योगाला विशिष्ट प्रकारची योग्यता मिळवावीच लागते. अगदी भीक मागण्यासाठी सुद्धा तसा वेश व लज्जा त्याग करावाच लागतो. अति खाणारा व अजिबात काहीच न खाणारा, तसेच अति झोपणारा व मुळी झोप न देणारा याला योग साध्य होणार नाही. कारण शरीर हे साधन सुदृढ असावे लागते. शरीरम माध्यम खलु धर्म साधनम. आहार विहार म्हणजे फिरणे नियमित असावे. जो कर्मे सुद्धा नियमाप्रमाणे योग्य व वेळच्या वेळी करतो, झोप व जागणे नियमित मर्यादित आहे, त्याला हा दुःखनाशक योग प्राप्त होतो. असे मन नियमित केल्याने ते आत्म्यात विलीन होते. निस्पृहता अंगी बांधते, तेव्हा त्याला योगसिद्ध म्हणतात. चित्त नियमित केल्याने, आत्मयोगाचे अनुष्ठान केल्याने धरसोड चलबिचल होत नाही. योगाच्या अभ्यासाने मन विषयापासून परत फिरते. तेथे साधकाला आत्मसाक्षात्कार घडून तो आत्मस्वरूपी होतो. हे सुख बुद्धीलाच मिळते. तेथे इंद्रिये पोचू शकत नाहीत. हे सुख फक्त योगीच अनुभवतो. हे सुख एकदा मिळाले की अन्य कोणत्या सुखाची कल्पनाच मनात येत नाही व मनावर कितीही मोठे दुःख असले तरी त्याचा परिणाम होत नाही. दुःखाच्या त्या संयोगापासून मुक्त अशा सुखाला योग म्हणतात. तो उत्साहपूर्ण अंतःकरणाने आचरावा. तसा हा 6वा अध्याय 47 ओव्यांचा
पण विस्तृत विवेचन असणारा आहे. त्यामुळं त्याचा अभ्यास मोजक्या ओव्या घेऊन त्यावर मनन करणेच योग्य आहे. म्हणून आपण 23व्या ओवीवरच थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तू. हरे नमः. हरे नमः. हरे नमः.